घर स्पोर्ट्सचा संघ. मंथन रिसॉर्टचा संघ आपण तुकाराम सर पाहायला गेलं तर एक स्टार कास्टचा संघ पाहायला मिळतो. अर्थातच काय तर प्रथमेश ठाकरे. प्रेक्षकांना ज्या खेळाडूची उत्सुकता होती ती खेळाडू मात्र आज दिसून येईल आपल्याला या ठिकाणी. दुसरीकडे अर्नाळा म्हणजे एकाच परिसरातील दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे दोन सलामीर बॅटर आहेत. एकीकडे राहुल पाटीलला आपण पाहतोय तर दुसरीकडे प्रथमेश ठाकरे. म्हणजे मृदुल मी नक्कीच आठवण करून दिली म्हणजे 2021 साली प्रथमेशचा या मैदानावरती झालेला प्रवेश, त्याने केलेला खेळ, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ त्याने केला. दुसऱ्या बाजूला भिनारचा खेळाडू आहे राहुल पाटील. समोर घर स्पोर्ट्स कडनं पहिल्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज रेडी होत असताना चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू या ठिकाणी झेळ टिपला जातोय का? पंचांचा डिसिजन काय? पंचांचा बोट यावेळेला हवेत. अर्थातच यावेळेला राहुल पाटील गोल्डन गनचा शिकार बनत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राहुल पाटील यांच्या खेळीला यावेळेला पूर्ण विराम. एक चांगली सुरुवात करून देत असताना या ठिकाणी पहिल्या चेंडूवर राहुल पाटील सारखा फलंदाज बॅक टू द डगआउट. अजून एक गोष्ट आहे नक्कीच आपण चर्चेला येऊ, पण पहिला विकेट गेलाय. राहुल पाटील बाद झाले आहेत. बऱ्याच वेळेला काय असं की एखाद्या स्पर्धेमध्ये मोठा स्टारकास्टवालाही संघ असतो, त्यावेळेला त्याच्यासमोर दबून न जाता आपला स्वाभाविक खेळ करणं तेही गरजेचं आहे. घर स्पोर्ट्ससाठी तेही महत्वाचं आहे. आणि घर स्पोर्ट्सचा संघ याच्या अगोदर सुद्धा खेळ आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे समोर स्टारकास्ट जरी असली तरी मलाही माझा खेळ दाखवायचा आहे. क्रमांक 3 वरती फलंदाजासाठी आता अक्षय घरत, अजून एक खेळाडू. म्हणजे 2022 सालचा ज्या स्पर्धेचा उल्लेख आम्ही केला की मंथन रिसॉर्ट नवापूर 3ऱ्या क्रमांकावरती होता, त्या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो मॅन ऑफ द सिरीज होता ते अक्षय घरतकडे होतं. दोन्ही बाजूला त्यांनी चांगला खेळ दाखवला होता, त्याच्यामुळे तो आता स्ट्रायकर एंडला आलाय. पण पहिले यश लाभले ते गोलंदाजाला आणि तोही सध्या थोडा फॉर्म मध्ये. घर स्पोर्ट्स दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. ओ यष्टांवरनं पार झाला आहे, यष्ट्यांवरनं पार झाला. आणि हे मैदान असं आहे ना मृदुल, तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिले आहे की हे अपसेटवाला आहे, हे अपसेटवाला आहे, उलटफेरवाला आहे. तसं झालं तर अजून मजा येणार. याच नक्कीच. म्हणजे असं म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी स्वाभाविक खेळ हा तुम्हाला तुमचा दर्शवावा लागतो. आतापर्यंत कागदी पत्रे कोण स्ट्रॉंग आहे? मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरचा संघ आपण पाहायला गेला तर रिवर्स पॅटर्न करण्याचा प्रयत्न, बॅटचा प्रॉपर कनेक्ट नाही, परंतु यावेळेला चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावेंसाठी धावेंचा श्री गणेश करत असताना अक्षय घरत यांच्या बॅटमधून यावेळेला ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावेंचा श्री गणेश केला जातोय 4 धावेने, जिथे धावफळक आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ होताना 4 धावा धावफळकावर. याच्या अगोदरचा चेंडू पाहिला होता ऑफस्टॉपवरती होता, हा थोडासा स्विच इट केला अक्षय घरतच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. चौकारानं स्कोअर चालू झालाय. स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा अक्षय घरत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे, पंच वळतात, वाईट बॉलचा इशारा. आणि सकाळपासून युट्यूबवरती सुद्धा एका नावाची भरपूर चर्चा होती की प्रथमेश ठाकरे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी कधी येणार. आणि नक्कीच नेहमीच त्याने या मैदानाला पसंती दिलेली आहे खेळण्यासाठी आणि तोही दाखल झालाय. येस नक्कीच. आणि प्रथमेश ठाकरे यांच्यावर देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील, परंतु गोलंदाज यावेळेला थोडीशी कुठेतरी चुकी करत असताना लगातारचा दुसरा चेंडू अतिरिक्त धाव पंच परशुराम पाटील अर्थातच गंभीर. ज्या पंचांचे आपण पाहायला गेले तर अंडरम विश्वामध्ये तसेच टेनिस विश्वामध्ये आपण पाहायला गेले तर एक वसई तालुक्यातील नामांकित पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातो तो परशुराम पाटीलला आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू, सुरेख लाईन लेंट, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचं बोट यावेळेला हवेत. अर्थातच अक्षय घरत ज्यांच्या बॅटला यावेळेला पूर्ण विराम येत असताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला तुकाराम सर पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते म्हणजे अतिरिक्त 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मोठा कमबॅक करून देत असताना अक्षय घरत बॅक टू द डगआउट. नक्कीच त्याला कमबॅकही करायचा आहे, फाईट बॅकही करायचं आहे, आपल्या टीमसाठी वेलकम बॅकही करायचं आहे. समोर तितका तगडा प्रतिस्पर्धी आहे, पण अक्षय घरत सारखा मोहरा जसा मी उल्लेख केला 2022ला मॅन ऑफ द सिरीज अक्षय घरत होते. त्याच्या 1 वर्ष अगोदर 2021ला प्रथमेश ठाकरे शो पाहिला होता मॅन ऑफ द सिरीजला या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे असे खेळाडू मैदानावरती आहेत, पण त्याच्या समोर मी म्हटलं ना स्वाभाविक खेळ करा. ना किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो, ये अपनी जिंदगी है, इसको अपने मस्त स्वभाव में जियो. जो स्वाभाविक खेळ आहे तो स्वाभाविक खेळ खेळायचा आहे. किरण येतात नवीन फलंदाज, त्याच्यामुळे तुम्ही जर लो स्कोरिंग गेम झाला तर हाय व्होल्टेज ड्रामा होऊ शकतो या मॅचचा.
यस नक्कीच, कारण गोलंदाजी मार्कवर आपण पाहायला गेले तर आज ऑल इंडिया भ्रमण करत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अक्षय घरात असेल, त्यानंतर आपण प्रथमेश ठाकरे मॅन फ्रॉम वारट, आज प्रत्येकांना हवा असणारा खेळाडू आज नारंगीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि नारंगीचं मैदान खऱ्या अर्थानं पसंत देखील आहे. तुकाराम सर आपण पाहायला गेला तर पहिला चेंडू यावेळेला किरण वॉम बॉम्ब सीमारेखा पार 4 धावेंसाठी एक जबरदस्तरित्या सुरुवात करून देत असताना संघ कुठेतरी थोडासा प्रेशरमध्ये होता, दबावामध्ये होता आणि हा प्रेशर रिलीज करणारा चौकार येत असताना किरणच्या बॅटमधून. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. दबावाला झुगारून देताना किंवा दबाव रिलीज करणारा थोडा प्रेशर, कारण धावा यायला हव्या. तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगले हे जे बॉलर आहेत, पण त्यांना ताकद देण्यासाठी पहिला स्कोरबोर्डवरती धावा यायला हव्या. एक गोष्ट आहे ती चर्चा मी करेल. पण शेवटचा चेंडू आहे, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, धावा आहे धाव फलकावरती 8. सदानंद आहेत एक अनुभवी गोलंदाज आहे. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळा, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धाव फलकावरती 12 फॉर 2 लॉस. 12 वरती 2 गडी बाद झाले आहेत. जे विजेता संघ आहेत त्यांनाही विनंती आहे आपण लगेच पोहोचा. जो नवीन ड्रॉ केला जातो तिथे पोहोचा. मृदुल आमच्या जोडीने आहेत आणि मृदू म्हणजे आताच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा मृदुल यांचा आवाज आपण ऐकला होता. पण काही असेही संघ आहेत या मैदानावरती, असेही संघ खेळले अंडरआर्मवरनं ओव्हरआर्मवरती, तेही खेळलेत. म्हणजे आपला खेळ दाखवायचं आहे तेही करतात. फक्त काय आहे की मी मागेही म्हणलो होतो की जो अंडरआर्म क्रिकेट आहे, अंडरआर्म म्हणजे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आहे, थोडासा लार्ज विचार करायची गरज आहे. तो गेम जर थोडासा अटॅकिंग झाला तर कदाचित जास्त खेळाडू ओव्हरआर्मकडे येऊ शकतील, कारण तिथून थोडंसं अटॅकिंग गेम होणं, आक्रमक खेळणं आणि मग ओव्हरआर्मच्या दिशेने येणं गरजेचं आहे. यस नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही अंडरआर्मचा उल्लेख केला म्हणजे एक आवर्जून बाबू मनाविषयी वाटते की आज संपूर्ण आता महाराष्ट्रात मी म्हणेन की विरार एकमेव असं स्टेशन आहे ज्या ठिकाणी 100हून जास्त संघ हे अंडरआर्म क्रिकेट खेळतात आणि ते देखील वर्षभर अगदी एकाच संघातून खेळत असताना, एक रजिस्टर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं वर्चस्व आणि एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि हे अंडरआर्म क्रिकेटमध्ये का शक्य झालं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये वाढणारा प्रेक्षक वर्ग, लाखोंमध्ये बक्षिसं उडाणं घेऊ लागली, मोठमोठ्या ट्रॉफ्या आल्या आणि त्या कारणास्तव प्रेक्षकांचा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आज वसई तालुक्यामध्ये अंडरआर्म क्रिकेटवर जास्त प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. तुकाराम सर नक्कीच तुम्ही जी माहिती दिली म्हणजे वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचं कार्यकार मोठं आहे. सर्वांना एकत्र आणणं, पण त्याच्यावर चर्चा होईल. पण मॅच ऑन आहे. 12 चेंडू 2 प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने केलेला चेंडू झेलतोय का नाही. मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटलेलं, म्हणजे इतक्या वेळा मी या मैदानावरती प्रथमेश ठाकरेंना म्हटलं, ज्या वेळेला तो ओपनिंगला यायचा तेव्हा स्ट्रायकर एंडला यायचा. हे पहिल्यांदा असं घडलं होतं, तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. त्याच्यामुळे एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. त्याला कारणही असेल, कारण राहुल पाटील होते, अक्षय होते, त्याच्यामुळे कदाचित तसाही निर्णय झाला असावा. कारण ज्या ज्या वेळेला तो स्ट्राईकला आलाय त्या वेळेला त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक केलाय. नुसता स्ट्राईक नाही केलाय तर एरियल रूटनं स्ट्राईक केलाय. त्याच्यामुळे एक मॅच मला अजूनही आठवतं, 1 शॉटचा इशारा, म्हणजे अर्नाळा वर्सेस एक मॅच चालू होता ज्यावेळेला प्रथमेश स्ट्रायकिंगला आलं होतं. 25चं आव्हान होतं, पहिल्या षटकामध्येच पूर्ण केलं होतं. असाही मॅच प्रथमेशचा या मैदानावरती पाहिलाय. 2 धावांनी स्कोर 1 धावांनी 13. यस नक्कीच, मिलिंद गोलंदाजी वारकर आपण पाहतोय पहिले 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्ची पडत असताना समोर प्रथमेश ठाकरे सारखा खेळाडू यावेळेला प्रेशर आहे, हा यावेळेला दबाव आहे. चेंडू जातो यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर आउटसाइड द लेग स्टंप, डावे एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. पंच परशुराम पाटील यावेळेला 2 हात हवेत. अर्थातच काय तर यावेळेला अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1.2 चेंडूंचा खेळ. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला काय क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेला चुकी घडली जाते. मोठी चुकी प्रथमेश ठाकरे यांना जीवदान येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही चुकी कितपर्यंत आणि कितकी मोठी महागडी ठरेल ह्यावर देखील येणारी काळ वेळ मात्र दर्शवेल. कारण असं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच मोठं डिफिकल्ट जात असतं. हा अनुभव आहे, हा मोठा खेळाडू आपण प्रथमेश ठाकरे यांना एक जीवदान पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळतं. तुकाराम सर धावफलकावर 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. नक्कीच, पण लोणच्याची पण तरा थोडीशी वेगळी असते. म्हणजे खाना खाते समय अगर पती अचार माने तो समजणे का सब्जी में दम नाही आहे त्यावेळेला, कारण त्यावेळेला लोणचंच कामाला येतं जर सब्जीमध्ये दम नाहीत. 16 धावा धावफलकावरती आहेत. टप्प्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय.
चांगली गोलंदाजी घरात स्फोट करणं, चांगली गोलंदाजी. धावा आहे धाव फलकावरती 16. नक्कीच 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत घरस्फोट सरणाऱ्याचा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चेंडू जाईल का यावेळेला सीमारेखा पार. चांगलं क्षेत्ररक्षण. किरण आहे दुसरीकडून, किरण यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा ह्या कोऱ्याने येत असताना पाहायला मिळतात. म्हणजे वैयक्तिक 4 चेंडू 9 धाव्यांवर किरण खेळतोय. तर दुसरीकडे काय प्रथमेश ठाकरे 4 चेंडू 2 धाव्यांवर आतापर्यंत खेळत असताना धावसंख्या सांघिक 17 धावा. 1 to go चा इशारा पंचांकडून. 5 चेंडूंचा खेळ. येस, पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात येतोय. बाउंड्री आहे का चेक केला जाईल. रिव्ह्यू पाहण्याचा प्रयत्न केले. ज्यावेळेला हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाउंड्रीच्या किती जवळ तो क्षेत्ररक्षक पोचला होता किंवा स्पर्श झालाय नाही झालाय, आणि चेंडू ज्यावेळेला पडला तो कुठे पडला. येस, नक्कीच चेक केला जातो या ठिकाणी. चांगली फलंदाजी आतापर्यंत 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अक्षय घरत सारखा खेळाडू यावेळेला स्वस्तात परतळत असताना एकीकडे आपण पाहतोय प्रथमेश ठाकरे 2 चेंडू 1 धाव्यांवर खेळतो, तर दुसरीकडे किरण आतापर्यंत एक संघासाठी संकटमोचक म्हणून कामगिरी करत असताना वैयक्तिक 3 चेंडू 7 धाव्यांवर खेळतोय. एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. टेक्निकल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी रिव्ह्यू बाउंड्री आहे का त्यासाठी चेक केला जातोय. चला, यापुढील होणारा सामना सेकंड राऊंड मध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील सामने, पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यापुढील होणारा सामना 2 संघ, एकीकडे अजय मनोज 11 विरोधामध्ये ज्यावेळेला फिल्डिंग केली त्यावेळेला बरोबर पाहिलं, निरीक्षण केल्याने हा सेफ आहे. त्याच्याकरता जितक्या धावा पळून काढण्यात, जरी आपण बघतो बघा ज्यावेळेला चेंडूला रोखलं, हवेमध्ये उंच उडी मारलेली होती आणि तेच कॅमेऱ्यानं टिपण्याचा प्रयत्न केला. जस्ट थोडंसं मध्ये आपण बघतोय पाय त्यांचा आहे, त्याच्यामुळे जे सेफ आहेत. कारण बाउंड्री जे रोप आहेत ते जर स्पर्श झाला तर थोडंसं हालचाल होते. क्लीन बॉल, क्लीन बॉल, बिग विकेट, बिग ब्लो. आपण जाऊया दुसऱ्या फेरीचे जे सामने सुरू आहेत मृदुला यांच्या दिशेने जाऊया. यस, नक्कीच. दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहायला गेलं तर सामना अजय मनोज 11 विरोधामध्ये चॅम्पियन सीसी. दोन्ही संघ टॉस की बॉसच्या दिशेने येऊन रेडी राहायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल आणि मनोज यांच्यासाठी आपण, मिलिंद यांच्यासाठी आपण पाहायला गेलं तर प्रथमेश ठाकरे यांचा क्लीन बोल्ड घेत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना पाहायला मिळाला. आणि ही देखील एक आठवण राहील. म्हणजे प्रथमेश ठाकरे सारखा खेळाडू क्लीन बोल्ड करत असताना पाहायला मिळाला. एक अर्नाळा मधील गोलंदाज, एक मोठी अचिव्हमेंट असेल सर. नक्कीच. आणि प्रत्येक जण आपल्या म्हणजे काही वेळेला काय असतं की अचिव्हमेंट आपल्या स्टेटसवरती सुद्धा ठेवतो बरेच वेळेला. त्याच्यामुळे हा जो विकेट आहे तो कायम, म्हणजे तुम्ही नक्की चांगला उल्लेख केला की आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कदाचित एक असा क्षण तो कायम आपल्या लक्षात राहील. असा क्षण कदाचित मिलिंदचा जो हा चेंडू ज्यावेळेला विकेट, स्कोर 17-17. शेवटचा
यस नक्कीच 2 षटकांचा खेळ होतो ज्या ठिकाणी धावसंख्या 17 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. अर्थातच काय सर तर यावेळेला धावींना रोख लगावताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज एकीकडे सूरज पास्टे आहे नवीन फलंदाज, तर दुसरीकडे किरण आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. संघासाठी एक संकटमोचक फलंदाजी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. सिंगल धावेने स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरीकडे सूरज पास्टे सारखा खेळाडू, हा खेळाडू देखील एक चर्चेत राहणारा खेळाडू आहे सर. आपण पाहायला गेला तर एक स्टारकास्टने भरलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मंथन रिसॉर्ट चॅम्पियन चॅलेंजरचा संघ आपण पाहतोय. एक नवापूर परिसरातील संघ, 2 संघ असे पाहायला मिळतात ना, एकाच परिसरातील 2 संघ पाहायला मिळतात. एकीकडे अर्णाल आहे, दुसरीकडे नवापूर आहे सर. गरज स्पोर्ट्सचा संघ खेळतोय. क्रॉस बॅटर फटका हवे, चेंडू खेळा, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्री रिजन मध्ये, एक टप्प्याशी सीमारेषावर चौकार, 4 धावा. एका टप्प्याशी चौकार. आणि पहिल्याच चेंडूवर वैयक्तिक खातं खोळत असताना पाहायला मिळतं. म्हणजेच काय, जो प्रेशर आहे पुन्हा प्रेशर बनतो, तो प्रेशर दुसरीकडून रिलीज केला जातोय. एकीकडे किरण मेहनत करतो, दुसरीकडून आपण पाहायला गेलं तर सूरज यांच्याकडून देखील तितकाच मोठा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. जो रन चुरा है ना उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मंचुरन कहते हैं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी 2 धावा चांगल्यारीत्या घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2.3 षटकांचा खेळ झालाय. नक्कीच जसं तुम्ही ओळख करा, एकाचा उपात 2 धावात केले. 2 धावांनी 24-24. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॉटमहँडचा वापर केला, तितके इल्वेशन होतं. 1 बाउन्स तिथे क्षेत्ररक्षण झाले. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 26 धावा. खाली ज्यावेळेला बॅटिंगला गेला त्यावेळेला 50 धावांचा टप्पा वाटेल की काय, गडी गेले त्यावेळेला या डगआउट मधनं धावा झाला, किमान 30च्या जवळ पोचा. आता गरज स्पोर्टला सुद्धा माहिती आहे, समोरची स्टारकास्ट बघता 30च्या वरचा पाठलाग सोपा नाहीये. पुढचे 2 चेंडू दुर्गेश, 2 चेंडू, 1 डॉट, 1 विकेट किंवा 1 रन तुम्हाला हाताळायची आहे. यस नक्कीच त्या प्रकारचा प्रयत्न असेल, परंतु दुसरीकडे तितक्याच ताकदीचा खेळाडू आणि यावेळेला इन्फॉर्म पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर वैयक्तिक 4 धावेने खातं खोळत असताना यावेळेला बॅटच्या रडारमध्ये येत नाही, सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल का? येस, सिंगल धावेने धावफलक 27 धावा. शेवटचा चेंडू असेल, 1 टू गो. आतापर्यंत 27 धावा आहेत. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावांचा मजल असेल, किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल, ह्यावर मात्र येणारी काळ वेळ दर्शवेल. नक्की इथून चौकार आला तर 30 धावांची वेळ ओलांडेल. बघा काही वेळेला सायकोलॉजिकल असतं, एक मनोवैज्ञानिक असतं. जसं 49 आणि 50च्या मध्ये असतं, 50च्या वरची धाव, तसं 30 आहे या 3 षटकापर्यंत. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू गेला एका टप्प्यानेशी चौकार गेला आणि या चौकारनं स्कोअर जाऊन पोचलाय तो 31-31. खेळला गेला होता या चेंडूला आणि ज्यावेळेला चेंडू खेळला ना त्यावेळेला ते क्रीजच्या बाहेर होते. त्यामुळे पंचाकडे त्यांनी विचारणा केली की चेंडू कमरेच्या वर आहे का नाही, पण जसं स्पष्ट दिसते की ज्यावेळेला तुम्ही चेंडू खेळलात पंचांनी सांगितलं तुम्ही क्रीजच्या बाहेर आहात. याच्यामुळे जो बेनिफिट, जो फायदा तुम्हाला मिळायचा तो नाही मिळालाय. यस नक्कीच आपण टॉस की बॉसच्या दिशेने वळतो, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अजय मनोज संघ विरोधामध्ये चॅम्पियन सीसी संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस की बॉसच्या दिशेने यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल टॉस की बॉसच्या दिशेने या. चला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. एकीकडे घरत स्पोर्ट्स अर्नालाचा संघ आपण पाहत होतो, दुसरीकडे मंथन रिसॉर्ट चॅलेंजर नवापूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 32 धावेंचा आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत टॉस की बॉसच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये हा दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्या भेटीला येईल.
तर पहिल्या राऊंडमधील शेवटचा सामना आपल्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंगमध्ये 18 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, ज्या ठिकाणी धावसंख्या 31 धावा कुठल्या गेल्या आणि 18 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान धावफलकावर. नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय, तर तेही तिथे पोहोचतील. आणि आता मॅचला होते सुरुवात. आणि महत्वाचं काय, जसं आम्ही चर्चा करतोय मृदुल आमच्या जोडीने, बघा एकेका खेळाडूची किती अटॅचमेंट असते या मैदानाशी संलग्न. कारण आताच्या घडीला आता फिल्डिंग करणारा संघ आहे, प्रथमेश ठाकरे त्या संघामध्ये खेळतोय. आणि आपला व्यस्त कार्यक्रम होता, म्हणजे कर्नाटकला मोठी स्पर्धा खेळून आलेला आहे, पण या मैदानावरती खेळायचं आहे या उद्देशानं तिथे क्वालिफाय झालाय. पण हे जो या मैदानाची निगडीत जी आपली अटॅचमेंट आहे, प्रेक्षकांशी जुडलेलं जे नातं आहे, जी नाळ आहे, कदाचित प्रथमेशला या मैदानावरती पुन्हा एकदा घेऊन येत आहे. दॅट्स ऑफ. कारण अशाच खेळाडूमुळे, अशाच काहीशे जे खेळाडू आहेत काही मोजके, जसं प्रत्येकाचा आम्ही उल्लेख करतोय, त्याचमुळे ही स्पर्धा, हे मैदान प्रेक्षकांना आवडते आणि प्रत्येकाला हवावंसंही वाटते. हा, नक्कीच. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला आणि प्रथमेश ठाकरे खरं आपण पाहायला गेल्यानंतर एक ह्या मैदानासोबत एक वेगळं नातं राहिलंय. पाहायला गेलं तर ह्याच मैदानानं अनेक प्रेक्षकांना प्रथमेश यांना ठाकरे केलं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा ठाकरे आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजरचा संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर 2 सलामीवर बॅटर, जिथे 18 चेंडू 32 धावांचं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी बक्षीस देखील लगावण्यात येत आहे. लगातारचे 3 षटकार परेश दादा भोईर, अर्णाला ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. सर ऋषासाठी नाणेफेकीचा कौल होतोय. राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. त्यानंतर जाऊया, मॅच ऑन आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रथमेश ठाकरे गोलंदाजीसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट. बघा विचार काय करायचा, घरस्फोटने आपला अर्ध काम झालंय, अर्ध बाकी आहे. तुम्ही चांगली गोलंदाजी केलेली आहे, पण त्याच्यावरती चांगली फलंदाजी करून कळस चढवायचा. तुम्ही पायाभरणी केले, पण आता कळसही चढवायचा आहे. पहिला चेंडू निर्धावाला आहे. येस, नक्कीच. आणि असं म्हटलं जातं ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. म्हणजे काही लोक त्यातून मासे काढतात, तर काही लोक मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या लगत जाऊन फक्त पाय भिजवून येतात. असंच क्रिकेट देखील आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर ह्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंसाठी 18 चेंडूंचा खेळ आहे, परंतु ह्यातून आपण काय जिंकतोय, आपण काय घेतोय, आणि जर का इथून जिंकले तर दुसऱ्या फेरीमध्ये तितकाच मोठ्या आणि प्रवेशाने या ठिकाणी तुम्हाला चांगली संधी मिळेल. ओके, चांगलं उदाहरण तुम्ही दिलं. याचा एकच अर्थ आहे, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू, तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. बघा, काटकोण, लघुकोण, विशाल कोण, ठीक आहे, दृष्टिकोन महत्वाचा आहे. कारण तुम्ही पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही कसं बघता आणि आपल्याला स्वतःला कुठे पाहता हे तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावरती आहे. एका चांगल्या गोष्टी जाऊ मृदुल आपणही केलाय. मोठी मॅच तुम्ही खेळतात, तुमचा दृष्टिकोन, पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर पाहिजे. येस, नक्कीच. आणि यावेळेला चेतन सारखा फलंदाज, चेतन यांना देखील आपण पाहिलं तर मोठा अनुभव आहे अर्नाळा मधील एका मोठमोठ्या बाद संघामध्ये. मग साईनाथचा संघ असेल, दुर्गेश 11चा संघ असेल आणि आज घरस्फोटचा संघ आहे. बऱ्याच वेळ आपण ह्या खेळाडूला खेळत असताना पाहायला मिळाला एक मोठा अनुभव आहे हा चेतन एकीकडे आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज तो अनुभव दाखवायचा आहे. हाच अनुभव आहे, हीच ती वेळ आहे तुमचा अनुभव दाखवण्याची. लेट कार्ड पण एका हातामध्ये राहुल जगलर आहेत, त्यामुळे 2-3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय. लेट कट करायचा होता, पण इतके लेट झाले, बॅटच्या कडेला लागला आणि पाठीमागे राहुल पाटील होते, त्याने हा झेल टिपलाय. बघा, रिप्लेमध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने बाद झाले ते. चेतन भोईर तुम्ही चांगला उल्लेख केला, कारण अर्नाळ्याकडनं भरपूर क्रिकेट चेतन यांनी खेळले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती, लेट कट करायचं होतं, स्लाइस झालं. पहिल्या प्रयत्नामध्ये उडाला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये. आणि राहुल सांगते की अच्छे कॅचर भी आहे, अच्छे जगलर भी आहे, चांगला झेल टिपलाय. राहुल PDTPL सारखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पालघर टेनिस प्रीमियर लीग मध्ये देखील ह्याच गोलंदाज एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्याच राहुल पाटील यांनी एक हॅट्रिक देखील घेतली होती आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पालघरमध्ये जाऊन या खेळाडूनं स्वतःचा आणि आपल्या वाडा गावाचा एक डंका वाजवला होता. तो खेळाडू यावेळेला चांगलं झेल टिपत असताना पाहायला मिळतो. 1 to go, शेवटचा चेंडू
पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा, पुन्हा एकदा सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही दर्शवत असताना एक मोठा अनुभव. टेनिस क्रिकेटमधील एक मोठे तारे सितारे आज आपण पाहतोय वारड गावातील प्रथमेश ठाकरे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतो ज्या ठिकाणी 5 धावा धावफलकावर येत असताना. नाही, वारेडवरनं झालेला प्रवास, त्यानंतर नालासोपारीच्या नगरीमध्ये येऊन केला मुक्काम आणि असं म्हणजे वारेड टू ISPL वाया नारंगी आहे प्रथमेश ठाकरे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. म्हणजे ISPL पर्यंत प्रवास आहे पण वाया नारंगी, कारण 2021 नंतर हे नाव जे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजलं ते आजही गाजतंय आणि आपण शुभेच्छाही देऊ, यापुढे देखील ते गाजत राहील. कारण एखाद्या खेळाडूची अचिव्हमेंट आहे, आपल्याकडे खेळतोय त्याविषयी उल्लेख करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ 5 धावा, 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चुकलाय फटका, कव्हरला क्षेत्ररक्षक होते मयूर आणि त्याने टिपलाय झेल. राहुलचाही उल्लेख केला तुम्ही, राहुल पाटीलचा चांगला उल्लेख केला, कारण बिनार सारख्या एका गावात येऊन केलेला प्रवास, इथेच बहरलेला खेळ त्यांनी दाखवलेला आहे आणि आज तोही बऱ्याच जे स्पर्धा होता मोठमोठ्या तिथेही राहुलला आपण पाहतोय. तर राहुल पाटीलनं पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय, दुसरा विकेट गॉन. येस, नक्कीच 2 विकेट यावेळेला खऱ्या अर्थानं थोडासा बॅकफुटला जात असताना संघ पाहायला मिळतोय. 18 चेंडू 32 धावांचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळतोय. नवीन बॅटर फलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतं. दुर्गेश येतोय, नवीन एक यंगस्टर खेळाडू आहे, त्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, परंतु दुसरीकडून एक स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळतं. वारटमधील असतील, वाडामधील असतील, सफाळ्यामधून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पालघर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर दुसरीकडे मोठमोठी अशी स्टारकास्ट पाहायला मिळतोय. असा हा एक संघ आपण पाहतोय. मंथन रिसॉर्ट, नवापूर चॅलेंजरचा संघ, तर दुसरीकडे घरस्फोट सरणाल्याचा संघ. यावेळेला थोडासा कुठेतरी डोकंदुखी असेल. 2 फलंदाज स्वस्त्यामध्ये गमावत असताना 5 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिनके सपनों में जान होती है ना, जीत भी उनकी अलग पहचान होती है. कारण अपयशाच्या कठीण दगडाखाली यशाच्या पाण्याचा झरा हा नेहमीच वाहत असतो. पुन्हा एकदा राहुल पाटील लगातारचे 2 गडी बॅक टू बॅक परताळत असताना. नाही, राहुल पाटीलला त्याच करता मी म्हटलं होतं की एक जगलर आहे. हाही चेंडू जर पाहिला तर तशाच पद्धतीने होता आणि तो झेल टिपण्याचा प्रयत्न राहुलने केलेला आहे. बघ, घरस्फोट म्हणून मी अर्ध काम केलं होतं. हा चेंडू बघा खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाही, पहिल्या दुसऱ्या त्याने सांगितलं पहिल्या प्रयत्नामध्ये बघतो, दुसऱ्या वेळेला झेलतो असं म्हणूया. त्यामुळे हा झेल टिपलाय राहुलनं, या विकेट गेलाय. पण घरस्फोटसाठी म्हणजे अजूनही आपण सांगतो की एक असा फलंदाज यायला हवा जो अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल कंडिशन चांगली बॅटिंग करता यावी. एक फटका पाहिजे. आमचे प्रशांतजी नेहमीच सांगतात की ते अदनान सामीवाला गाणं, थोडासा लिफ्ट करा दो और गेंद को बाहर शिफ्ट करा दो. धावा धावफलकावरती 5. यस, नक्कीच जगदीश येतोय, उंच तगडा ताकदवान फलंदाज, परंतु एकीकडे हॅट्रिक बॉलवर राहुल पाटील. यावेळेला पुन्हा एक हॅट्रिक घेण्याची संधी आणि PDTPL मध्ये सर आपण पाहायला गेलं तर ह्याच खेळाडूच्या नावी हॅट्रिक देखील होती. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. एक ब्रह्मास्त्र ज्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं, एक वेगवेगळं व्हेरिएशन हा राहुल पाटील यांना आपण पाहतो. विविधता आहे, तुम्ही जसा उल्लेख केला की विविधता आहे. बघा, मागचे 2 चेंडू पाहिले थोडंसं गुडलँडवरनं हा थोडेसे हाफ ट्रॅकर होते. वेग आहे खरं या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. लश ग्रीन आपण बघतोय ती विकेट आहे आणि त्या विकेटवरनं थोडासा तो बाउन्स करतोय, थोडा ज्याला म्हणतात की जो टप्पा पडतोय लांब पडतोय, वेगाशी जुळून घेताना कदाचित फलंदाज कमी पडतोय. यस, नक्कीच. आणि तितकाच मोठा मैदानाचा देखील तितकाच अनुभव. लगातारचे 5 चेंडू निर्धाव चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतं. पूर्णतः प्रेशरमध्ये यावेळेला घरस्फोट सरणाळ्याचा संघ 2 गडी देखील गमावत असताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी हाताळली जाते आतापर्यंत. प्रत्येक चेंडू हा आपण पाहायला गेलं तर वेगवेगळ्या व्हेरिएशनने हाताळत असताना राहुल पाटील शेवटचा चेंडू निर्धाव हाताळेल का, एक नवीन विक्रम होऊन जाईल की ह्या मैदानामध्ये. शेवटचा चेंडू देखील निर्धाव चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतं. मेडन ओव्हर या ठिकाणी मेडन ओव्हर आहे, विकेट आहे आणि पहिल्यांदा अचिव्हमेंट नाही आहेत. याच्या अगोदर सुद्धा राहुलची अचिव्हमेंट अशीच आहे या मैदानावरची. त्याच्यामुळे असं म्हणूया की त्याच्या गतक कामगिरीला साजेशी कामगिरी आता त्याने केली आहे. पहिल्यांदा जसा खेळ त्याने केलाय तसा खेळ आता केलाय. कारण आता मंथन रिसॉर्टच्या नावाने हा संघ खेळतोय, पण 2022ला याच 2 संघामधली एक भिडण लढत आपण पाहिली होती. ज्यावेळेला मंथन रिसॉर्टने बाजी मारली होती, चॅलेंजरला माघारी जावं लागलं होतं. पण आता यांच्या नावामध्ये दोन्ही नाव आहेत, मंथन रिसॉर्ट पण आहे, चॅलेंजर पण आहे. 2022ला 2 वेगळे संघ खेळले होते,
अक्षय घरत एका बाजूला होता, प्रथमेश ठाकरे एका बाजूला होता, त्याच्यामुळे आता हे दोन्ही एक संघ म्हणून खेळतात. येस, नक्कीच यावेळेला कुठेतरी एक स्टारकास्ट एकत्र येत असताना पाहायला मिळतं. परंतु मॅचचं इक्वेशन काय, येणाऱ्या सहा चेंडूमध्ये 27 धावेंची गरज. पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना खेळाडू भावेश बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना पाहायला मिळतं. आयुष्याच्या पटलावर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, तर आत्मविश्वासाचा वजीर हा तुमच्या सोबत असला पाहिजे. आणि या ठिकाणी आत्मविश्वास दर्शवत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा पूर्णतः संघ म्हणजे आपण थोडासा पुन्हा एकदा पाठी येतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 7 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडला होता. दुसरीकडे घर स्पोर्ट्सचा संघ देखील तुकाराम सर आपण पाहायला गेलं तर, परंतु त्यानंतर किरण असेल, त्यानंतर आपण सूरज पास्टेला पाहायला ज्या प्रकारची फलंदाजी केली, एक वाखण्याजोगे फलंदाजी करत असताना. नाही, आपण पहिल्या इनिंगलाच म्हटलं होतं की समोर गोलंदाजीची फळी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला किती धावा खर्च करायच्या याच्यावरती बंधनं होती, लिमिटेड. कारण 25च्या फारसा पाटलात इतकं सोपं असणार नाही आम्ही म्हटलं होतं. आता अक्षय घरत आलेत, ज्या खेळाडूचा उल्लेख आम्ही केला 2022ला ही स्पर्धा होती ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिका वीर म्हणून ज्याने घेतलं होतं, तो खेळाडू आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धेची ताकद ओळखूनही तुम्हाला खेळायचं आहे. जसा एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच तुम्ही केला, आत्मविश्वास तो पाहिजेच. आणि नक्कीच ही स्पर्धा देखील अक्षय घरत यांना पसंत आहे. परंतु यावेळेला काय, चेंडू जातोय वन बॉम्ब सीमारेखा पार, 4 धावेंसाठी जात असताना प्रयत्न होतोय. दुसरीकडून आपण पाहायला गेलं तर जगदीश यांचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळेला वेळ आपण पाहायला गेली ना तर वेळेला आणि काळेला देखील तितकंच महत्व दिलं जातं. एक त्यावर देखील उदाहरण देऊ असं वाटतंय, कारण वेळेचं खरं महत्व हे वर्तमानपत्राला विचारा. म्हणजे जो सकाळी 4 रुपयाला विकला जातो आणि तोच संध्याकाळी 4 रुपये किलोने विकला जातोय. अर्थातच काय अप्रतिम. पुढे डाईव्स लागून बघा कसा झेल टिपलाय तो. किरणनं पुढे डाईव्स लगावली आणि हा झेल टिपलाय. हळूहळू बघतो विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना मंथन रिसॉर्ट चॅलेंजरचा हा संघ मैदानावरती भरतोय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला मोका कम धोका, त्याकरता आहे ना कधी तुम्ही पडलं ना तर स्वतः उठा, कारण लोक पडलेला पैसा उचलतात, माणसाला ना उचलत. त्याच्यामुळे कधी तुम्ही पडाल तर स्वतः उठा, कारण लोक पडलेला पैसा उचलतील पण माणसाला नाही. मॅच मध्ये औपचारिकता बाकी, येणारे 2 चेंडू, येणाऱ्या 2 चेंडू मधून देखील अजून आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं आव्हान होतं. 32 धावांचं आव्हान, अजून देखील 22 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी. सामन्याचं सूत्र आपण पाहायला गेलं तुकाराम सर, तर थोडंसं कुठेतरी एकतर्फ असं जात असताना पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल, धावफलकावर फक्त 11 धावा लागत असताना पाहायला मिळतंय. क्षमासवी 12 धावा धावफलकावर 5 गडींच्या मोबदल्यात. एक चेंडूचा खेळ बाकी, 1 चेंडू 20 धावांची गरज धावफलकावर. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली राहुल पाटील असेल, पूर्णतः सामन्याचं सूत्र हे बिघडून टाकण्याचा प्रयत्न केला आणि विजयाच्या मार्गस्थावर आपल्याला पाहायला मिळतं विजयी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम मंथन रिसॉर्ट नवापूर चॅलेंजरचा संघ अँड हार्ड लक टीम. घर स्पोर्ट्स अरणाला आपण देखील चांगला खेळ केला, आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा मॅच जसं अपेक्षेप्रमाणे बघतोय चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती मंथन रिसॉर्ट चॅलेंजरच्या नवापूरच्या संघाने जिंकल्या. गरज स्पोर्ट्स चांगली गोलंदाजी केली पण एक बॅटिंगही पाहिजे होती. आता ही स्पर्धा चालली, आपण दुसऱ्या फेरीच्या ठिकाणी जातोय. काही गोष्टी आहेत कारण ही स्पर्धा पहिला जसं होतं की 25 संघ 30 संघ खेळायचे, यावर्षी काही मर्यादित संघांना समावेश करण्यात आला होता. त्याच्यामुळे असेही संघ आहेत ज्यांना खेळण्याची इच्छा आहे पण कदाचित त्या 20-22 संघामध्ये त्यांचा समावेश होऊ शकला नाही, कारण गेल्या वर्षी खेळलेले काही संघ नाही खेळलेत. जसं आमचे मित्र आहेत रायकर, त्यांचाही संघ आहे स्वरा संघ, तर त्यांनाही नाही संधी, पण मिळू शकते असं काही नाही. पण वेळेवरती तुम्ही नियोजन करा, वेळेवरती एंट्री करा, त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी तुम्हालाही मिळेल. एक बॅनर तिथेही आहे NC चषकाचा आहे, तर तिथेही तुम्हाला संधी असेल तर तिथे सुद्धा आपण नोंद करायची आहे.